राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत रौप्य क्रीडा महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला आहे। राज्यपाल महाराष्ट्र राज्य कार्यालयाच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। यंदाचे रौप्य वर्षीय यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भूषवित आहे। या निमित्ताने नागपुरात 12 जानेवारीपासून या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला असून तिसऱ्यांदा नागपूरमध्ये या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मास कम्युनिकेशनचे एचओडी मोईज हक यांनी दिली आहे। या रौप्य क्रीडा महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले। क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांची रुची असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातर्फे भव्य आयोजन करण्यात आले आहे। हे विशेष महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाकरिता नागपूर क्रीडा नगरी सज्ज झाली आहे। विद्यापीठातर्फे रविनगर स्थित क्रीडा परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक ट्रॅक सोबतच विविध मैदानावर या स्पर्धा घेण्यात येणार आहेत। या क्रीडा स्पर्धेत 23 विद्यापीठातील 2300 खेळाडूंचा सहभाग असल्याचे समजते। एमसीआय न्यूज मराठी करिता राकेश मर्जीवे, नागपूर। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातर्फे आज क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली। इथं विद्यार्थी अलग अलग युनिव्हर्सिटीमधून मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। कुठून आले आपण? मी मानसी नाईक, आम्ही होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबईमधून आलो। मुंबई। बरं, म्हणजे इथं जी तुम्ही आले तर कोणत्या विद्यापीठातर्फे आणि म्हणजे कोणत्या युनिव्हर्सिटी तुम्हाला पाठवलेलं आहे? आम्ही होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटीमधून आलो। त्यांनीच आम्हाला काय नाव आहे तुझं? मानसी नाईक। इथं मानसी नाईक आलेली आहे विद्यार्थिनी। आज तुमचा कोणता गेम झालेला आहे? आज आमचा बॅडमिंटन स्पोर्ट होता। बॅडमिंटन स्पोर्ट काय परफॉर्मन्स होता आज? सो बेसिकली तीन हे होते, सिंगल्स, डबल, सिंगल्स। तर आम्ही सिंगल्स जिंकलो आणि डबल्स आलो। बरं, तर तुम्ही इथे जे आलेले आहे आणि हा जो परफॉर्मन्स दाखवलेला आहे तर तुला म्हणजे याच्यात हॉबी होती का? मी ॲक्च्युली आधी प्रोफेशनली खेळायचे, बट आता सिन्स बॅचलर्स डिग्री चालू आहे माझी तर मी आता प्रॅक्टिसमध्ये नाही आहे, बट स्टील मी कॉलेज रिप्रेझेंट करायला सिलेक्ट झाले तर आम्ही आता आलो। हा जो आज गेम खेळला त्याच्यात तू विजेता झाली का? काय? हो, माझा जो सिंगल्सवाला गेम होता तो तर मी जिंकले, बट जो डबल्स होता माझ्या टीमने परफॉर्म केलेला ती होती आणि अजून एक ते लोक नाही जिंकू शकले। बरं, आता हा जो तुम्ही गेम खेळले हा म्हणजे नॅशनल लेवलवर म्हणजे पहिलेपासून खेळत आली का? हे किती वर्ष आहे? मी आधी ओपन नॅशनल्स खेळले, बट मी कधी क्रीडा महोत्सवमध्ये पार्टिसिपेट नव्हतं केलं। मी क्रीडा महोत्सवमध्ये फर्स्ट टाइमच पार्टिसिपेट केलं। बरं, आता हा जो गेम आहे हा म्हणजे किती वर्षापासून तू खेळत आहे? मी 5 इयर्सपासून खेळते। शिक्षणाशिवाय ह्या क्रीडा स्पर्धामध्ये जी रुची दाखवली तर तुला कसा अनुभव आला? स्पोर्ट्समुळे ॲक्च्युली तुम्ही मेंटली अजून जास्त शार्प होतात, सो फिजिकली पण फिट राहतात। बरं, तू काय संदेश देऊ इच्छिशील सगळ्यांना? काही नाही, सगळ्यांनी स्पोर्ट्स खेळायला पाहिजे, ते फिजिकली आणि मेंटली फिट होतात आणि स्पोर्ट्स खूप चांगली हॉबी आहे, सो सगळ्यांनी चालू केलं पाहिजे। आता तर गव्हर्नमेंट वगैरे आणि कॉलेजेस पण खूप सपोर्ट करतात, सो सगळ्यांनी स्पोर्ट्स खेळले पाहिजे। अतिशय छान। आणि हा जो तू खेळ खेळत आहे याची श्रेय तू कोणाला देशील? मी माझ्या मॉम डॅडलाच देईन, त्यांनीच मला सांगितलेलं स्टार्ट करायला। मी आधी ॲज अ हॉबी खेळत होते, बट त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केलेला। फायनान्शियल बॅडमिंटन खूप फायनान्शियल स्पोर्ट आहे, सो बॅडमिंटन अकॅडमिकली माझ्या कॉलेजनी मला सपोर्ट केला आणि फायनान्शियली माझ्या मॉम डॅडनी मला सपोर्ट केला। बरं, इथं आल्यावर तुला कसा एक्सपिरियन्स आला? इकडे सगळं चांगलं आहे, लाईक अरेंजमेंट वगैरे पण खूप चांगली आहे। त्यांनी ब्रेकफास्ट, लंच वगैरे खूप प्रॉपर ठेवलं आहे, टेस्ट चांगली आहे, हायजिनिक आहे, सगळ्यांचे रूम्ससाठी पण त्यांनी खूप सपोर्ट केला आहे, सगळं खूप चांगलं आहे। थँक्यू व्हेरी मच। थँक्यू। क्रीडा महोत्सव आजपासून सुरू झालेला आहे आणि ह्या क्रीडा महोत्सवामध्ये टेबल टेनिस खेळण्याकरता विद्यार्थिनी आलेल्या आहेत। आपण जाणून घेऊ आज त्यांना इथं आल्यावर कसं वाटते आणि हे कोणत्या विद्यापीठातून आले आहे? कोणत्या विद्यापीठातून आले आहे तुम्ही? आम्ही आलो डॉक्टर PDKV अकोला या विद्यापीठातून। इथं आल्यावर तुम्हाला म्हणजे कसं वाटत आहे? म्हणजे केव्हा आले तुम्ही? आम्ही काल आलो तसं, आणि इथं आल्यानंतर आम्हाला असं खूप चांगला अनुभव आला, कारण की वेगळ्या युनिव्हर्सिटीमधून म्हणजे वेगळे जेव्हा लोक भेटतात तेव्हा त्यांचे आणि आमचे जे संपर्क होतो तर काहीतरी नवीन गोष्ट माहिती पडते आणि एक कम्युनिकेशन स्किल पण वाढते सगळ्यांसोबत, म्हणजे भेटून वगैरे खेळून वगैरे। खूप छान बोलली मॅडम।
आता इथं अजून एक स्टुडंट आहे. तुम्हाला इथं आल्यावर आता इथं तुमच्या गेम झालेला आहे का आणि कशा पद्धतीने तुम्ही कव्हर केलं? खूप सारे गेम्स आले त्याच्यामध्ये आम्हाला कॉम्पिटिशन आपल्या तयारीसोबत यायला पाहिजे. प्रॅक्टिस आपला गेम आहे तो बेस्ट पद्धतीने दाखवला पाहिजे. फार छान. इथं अजून विद्यार्थिनी आहेत. तुम्ही कोणत्या म्हणजे युनिव्हर्सिटीमधून आले आहेत? डॉक्टर PDQ आणि तुम्ही म्हणजे इथे सिलेक्ट झाले का म्हणजे कशा पद्धतीने याच्या आधी तुम्हाला म्हणजे याच्या आधी तुम्ही गेम वगैरे खेळले आहे का? हो, मागच्या वर्षी औरंगाबादला झाले होते. बरं, याच्या आधी तुम्ही किती टेबल टेनिस जे प्रॅक्टिस जे गेम झाले किती खेळले आतापर्यंत? 3 मॅचेस. मागच्या वर्षी 3 मॅचेस खेळलो होतो. तुम्ही विद्यापीठाकडून सिलेक्ट झाले? विद्यापीठातूनच सिलेक्ट झालेलो होतो मी आणि त्यानंतर मग आता या मॅचेससाठी आलो. बरं, आज तुम्ही जेव्हा गेम खेळला याच्यावरून तुम्हाला काय परफॉर्मन्स म्हणजे कशा पद्धतीने असं वाटते का तुम्ही इथं जिंकाल किंवा काय वाटते तुम्हाला सांगा? मला असं वाटतं की जर आपण प्रॅक्टिस रेग्युलरली ठेवली तर तुमचं म्हणजे गेम्स वगैरे इम्प्रूव्ह होण्याची शक्यता आहे आणि जर असं आपण गॅप ठेवत असाल तर मग नाहीच. बरं, हा आजपासून जो क्रीडा महोत्सव सुरू झालेला आहे ह्या क्रीडा महोत्सवामध्ये इथं विद्यार्थ्यांनी टेबल टेनिस करून इथं बाहेर आले आहे. अजून टेबल टेनिसचा गेम सुरूच आहे. काय संदेश देऊ इच्छिता मॅडम तुम्ही? तर मी आता म्हणजे जे मुलं आहेत त्यांना सांगते मी की फक्त एज्युकेशनमध्ये फोकस करणार नाही तर म्हणजे आपण स्पोर्ट्स पण जॉईन करू शकतो. स्पोर्ट्समध्ये पण लक्ष आणि एज्युकेशनमध्ये पण लक्ष. त्याने काय होतं ना, आपलं जे डेली रुटीन आहे ते फ्रेश राहतं. आपण आळस नाही करत स्पोर्ट्समुळे. म्हणून मी म्हणजे विद्यार्थ्यांना सांगते की स्पोर्ट्स जॉईन करा. अतिशय सुंदर विद्यार्थ्यांना स्पोर्ट जॉईन करण्याबद्दल इथं संदेश दिला या विद्यार्थिनींनी. मी प्रियांशू मॅडम, कॅमेरामन सर राकेश मर्जिवे, नागपूर.